सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच व्यक्तींच्या अशा कमेंट असतात की आमचा नवरा किंवा आमचे जे कोणी फ्रेंड आहेत, कोणी मित्र आहेत, ते आमच्यापासून खूप लांब गेलेले आहेत आणि आम्हाला पुन्हा एकत्र राहायचं आहे किंवा एकत्र यायचं आहे किंवा बऱ्याच लोकांच्या अशा सुद्धा कमेंट असतात की माझा नवरा मला सोडून अगदी बऱ्याच लांब गेलेला आहे. परंतु पुन्हा किंवा काही लोक अशी सुद्धा कमेंट करतात की माझी बायको मला सोडून बऱ्याच लांब गेलेली आहे आणि पुन्हा आम्हाला नव्याने संसार करायचा आहे, त्यासाठी काय करावं? तर आज सर्वांचे प्रश्न अगदी एका उपायातच सुटणार आहेत. उपाय कुठला आहे अगदी व्यवस्थितपणे ऐका आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ. आता बघा, तुम्ही सर्वात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगते. सामंजस्यपणा म्हणजे खूप गरजेचं आहे. एकमेकांनी एकमेकांना समजून घ्या. मग ते नातं कुठलंही असू द्या, पती पत्नीचं असू द्या, आई मुलांचं असू द्या किंवा मित्रमैत्रिणीचं असू द्या. तुमचं कुठलंही नातं जोपर्यंत तुम्ही एकमेकांना समजून घेत नाही तोपर्यंत नातं कधीही घट्ट होणार नाही. त्यामुळे सर्वात मोठा उपाय एकमेकांना समजणं. आता ह्या सर्व गोष्टी असून सुद्धा काही वेळेला आपण एकमेकांच्या लांब जातो. तर ह्या सर्व गोष्टी होऊ नये त्यासाठी किंवा झालेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला करायच्या नाहीत, म्हणजे पुढे हे सर्व काही वाढवायचं नाही, पुन्हा नव्याने एकत्र यायचं आहे, त्यासाठीचाच हा उपाय आहे. काय करायचं? आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात बघा, एक तरी जायफळ असतंच. अगदी कोणाचा वापरातला असतो, तो कोणाकडे नवीन तरी आणलेला असतो. नसेलच तर नवीन एक जायफळांना एकदम 10 ते 15 रुपयाला एक जायफळ मिळत असेल, 10 ते 15 रुपयाचं एक जायफळांना आणि पूर्ण दिवसात कधीही कुठल्याही दिवशी पूर्ण दिवसात कुठेही बसा, आपल्या घरात कुठल्याही जागेवर बसा, ते जायफळ आपल्या उजव्या हातात ठेवा. त्यानंतर तुमच्यापासून कोणती व्यक्ती लांब गेलेली आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. मग तो आपला मुलगा असू द्या, आपली आई असू द्या, आपले वडील असू द्या किंवा आपली मैत्रिणी, आपला नवरा, जी पण कुठली व्यक्ती तुमच्यापासून खूप लांब गेलेली आहे आणि ती तुम्हाला तुमच्या जवळ हवी आहे, त्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर उजव्या हातात एक जायफळ घ्यायचा जो अखंड अख्खा असेल आणि त्यानंतर त्या जायफळाला आपल्या मुठीत घ्यायचं आहे, म्हणजे मूठ बनवायची आणि त्या मुठीत फुंकर मारायची 3 वेळेला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे. जे पण काही नाव असेल ते नाव घ्यायचं 3 वेळेला. त्यानंतर हा जो जायफळ आहे, हा एक दिवा तयार करायचा. त्या दिव्यात थोडंसं तूप वात घालायची आणि त्यानंतर हा जायफळ घालायचा. दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा कुठेही ठेवू शकता, देवाकडे नाही तर कुठेही ठेवू शकता. ह्याला स्वेर सुतक ह्या कसलाही तुम्हाला नियम नाही. तो जो जायफळ आहे तो दिव्यात घाला, दिवा प्रज्वलित करा. दिवा शांत झाला की दिव्यातला जो जायफळ आहे तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाका, कोणाच्या पायाखाली येणार नाही ह्याची काळजी घ्या. आणि मनात हाच विचार करा की तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती पुन्हा तुमच्या जवळ आले, नव्याने तुम्ही पुन्हा संसार करता. फक्त हा एकच असा उपाय आहे ज्याने तुम्हाला तुमचे प्रेम मिळेल, तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती तुमच्या जवळ येईल आणि पुन्हा तुम्ही नव्याने एकत्र राहाल. कारण हा जो उपाय आहे हा अत्यंत प्रभावशाली आहे. अगदी तुम्हाला सुद्धा ह्या उपायाचा नक्कीच फायदा येईल, भरपूर अनुभव येतील. ह्या उपायाने तुमच्या लांब गेलेल्या व्यक्ती पुन्हा तुमच्या जवळ येतील. हा असा एकच उपाय आहे जो तुम्ही करा आणि अनुभव घ्या. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.